सध्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि भारतातले गॅसचे दर, इंधनाचे दर याच्यावर सुद्धा होतोय आणि त्या संदर्भातली एक बातमी आहे। घरगुती LPG पुरवठ्याला प्राधान्य द्या असं केंद्र सरकारने म्हटलेलं आहे, कारण सध्या LPGचा तुटवडा युद्ध परिस्थितीमुळे तयार होऊ शकतो। अशामुळे घरगुती LPGच्या पुरवठ्यात कुठलीही त्रुटी किंवा तूट तयार होऊ नये या दृष्टीनं केंद्र सरकारनं काही पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून घरगुती LPGच्या पुरवठ्याला प्राधान्य द्या असे आदेश केंद्र सरकारनं दिलेले आहेत। केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना या सूचना दिलेल्या आहेत। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे निर्देश दिलेले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, देशातली आता LPGची स्थिती नेमकी काय साठ्याची आणि केंद्र सरकारने दिलेले निर्देश नेमकं काय दर्शवतात? सध्या जरी पुरेसा साठा असला तरी पण आखाती युद्धांमुळे तिकडनं गॅसचा पुरवठा होणं त्याच्यावर विस्कळीत झालेला आहे तो सगळा पुरवठा। म्हणून खबरदारी म्हणून केंद्रीय पेट्रोलियम विभागानं काल एक देशभरातील डीलरसाठी HPCL, इंडियन ऑइल या सगळ्या कंपन्यांसाठी एक ऑर्डर काढली की तुम्ही फक्त आता घरगुती LPG गॅसचीच डिलिव्हरी करा। व्यावसायिक सिलेंडर जे असतात 1500 रुपये म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी ते वापरले जातात, त्यांची डिलिव्हरी बंद करा, म्हणजे त्यांचं वितरण बंद करा। त्याच्यामुळे होणार काय आहे, हे सगळे हॉटेल, रेस्टॉरंट त्यांचा LPG गॅस सिलेंडर पुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे। पूर्ण त्याचा सगळा व्यावसायिक परिणाम होणार आहे। घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा होऊ नये म्हणून ही खबरदारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतली, कारण तो ब्युटेन आणि प्रोपेन यातनं हा LPG गॅस बनतो आणि त्याचाच सध्या पुरवठा विस्कळीत होतोय सगळ्या आखाती युद्धांमुळे। म्हणून हा निर्णय घेतलाय। म्हणजे थोडक्यात युद्ध लांबलं तर भारतातही गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, याचंच हे द्योतक आहे। ठीक आहे चंद्रकांत, धन्यवाद या माहितीबद्दल। तर घरगुती LPG पुरवठ्याला प्राधान्य द्या असे आदेश केंद्र सरकारच्या खात्याने दिलेले आहेत। पेट्रोलियम कंपन्यांना या सूचना दिलेल्या आहेत। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्देश दिले आहेत। भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते। अगदी विदेशात आपल्या लोक अडकली त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते। त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही।